नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज पाहणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सपोज फर्स्ट एक्झाम्पल मी घेतो मित्रांनो, माझ्याकडे प्रिन्सिपल आहे 1000 रुपीज, जो माझा रेट आहे तो आहे 10% पर ॲनम। त्याच्यानंतर जो नंबर ऑफ इयर आहे म्हणजे जे टाईम आहे ती आहे 3 इयर्स। मला फाइंड आउट करायचं आहे सी आय। ठीक आहे, आता सी आय फाइंड आउट करताना मला एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो की सी आयमध्ये जे आपलं प्रिन्सिपल आहे ते पण व्याज देतं आणि जे आपला इंटरेस्ट आहे ते पण व्याज देतं, दोन्ही पण व्याज देतात। बघा आता फर्स्ट इयरला जे माझं सिम्पल इंटरेस्ट आहे मित्रांनो, या प्रिन्सिपलवर सिम्पल इंटरेस्ट किती येणार आहे? 1000चे 10% किती येणार आहे? 100। नेक्स्ट इयरला पण 100 येणार आहेत, सेकंड इयरला, आणि थर्ड इयरला पण किती येणार आहे? 100च येणार आहे। आता हे व्याज पण व्याज देणार आहेत मित्रांनो, ही 3 व्याज आलेत ना, ती पण व्याज देणार आहेत। बघा हे 100चं व्याज किती येणार आहे? 10 रुपये, 10% 10, या 10% हे 10 येणार आहे। पुन्हा हे पण व्याज देणार आहे, इथं हे 10% येणार आहे, आणि हे 10 पण आणखी व्याज देणार आहे, ते इथे येणार आहे, बरोबर आहे। म्हणजे आता ओव्हरऑल रिझल्ट यांचा किती येणार आहे मित्रांनो? ओव्हरऑल रिझल्ट किती येणार आहे बघा, हे 300 आले, हे 30 आले, आणि हे 1 आले। म्हणजे मित्रांनो आपला सी आय किती आला? ओव्हरऑल रिझल्ट आपला किती आला? सी आय किती आला आपला? 331 हा आपला सी आय आला। म्हणजे ही झाली आपली एक मेथड। अजून एक मेथड आहे का? बिलकुल आहे, आपण ती मेथड बघूया मित्रांनो। सपोज आपलं प्रिन्सिपल किती आहे मित्रांनो? 1000, बरोबर आहे। इंटू काय येणार आहे मित्रांनो? आपली बेस व्हॅल्यू किती आहे? 10% मधली बेस व्हॅल्यू, 10% म्हणजे 1/10, बरोबर आहे। 10% म्हणजे 1/10 फ्रॅक्शनमध्ये लिहायचं म्हणलं तर आपली बेस व्हॅल्यू 10 आहे, बेस व्हॅल्यू 10 आहे। आणि जी इन्क्रीमेंट झालेली आहे व्हॅल्यू, त्याच्यामध्ये 10मध्ये 1 इन्क्रीमेंट झालेलं आहे, ते काय आहे? 11 आहे। म्हणजे हे काय आहे? 11/10 आहे। मग इथं आपण 11/10 लिहिणार आहे। हे फर्स्ट इयरचं 11/10, हे सेकंड इयरचं 11/10, हे थर्ड इयरचं झालं। आता काय होणार आहे? हे 30 1 2 3 हे बिनकामाचे असतात, हे कॅन्सल करून टाका। आपला ओव्हरऑल रिझल्ट किती आला? 11चा क्यूब किती आला? 1331, बरोबर आहे। हे आन्सर आहे का पण मित्रांनो? सी आय आहे का आपला? हा सी आय नाही, हा काय आहे? हे आपण अमाऊंट काढली। मग सी आय कसा काढायचा? सी आयचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, बरोबर आहे। अमाऊंट किती आहे आपली? अमाऊंट 1331 आहे, 1331, आणि त्याच्यामधून मायनस होणार आहे आपला प्रिन्सिपल 1000। मग आपला आन्सर किती येणार आहे? रिझल्ट, ओव्हरऑल रिझल्ट किती आला? 331। हा काय झाला मित्रांनो? सी आय झाला, हा सी आय झाला। याची अजून एखादी पद्धत आहे का? बिलकुल आहे। थर्ड वन मेथड कुठली आहे मित्रांनो आपली? बघा सपोज बघा आपली बेस व्हॅल्यू किती आहे? 10 आहे, त्याच्यानंतर किती झाली? 11 झाली फर्स्ट इयरला। हे सेकंड इयरला 10 आहे, 11 झाली। थर्ड इयरला 10 आहे, 11 झाली। ओव्हरऑल रिझल्ट किती आला यांचा? यांचे मल्टिप्लिकेशन करा, किती येणार आहे? 1000 येणार आहे। त्याच्यानंतर काय करा? यांचं मल्टिप्लिकेशन करा, किती येणार आहे? 1331 येणार आहे। ठीक आहे, आता काय करा? आता आपलं प्रिन्सिपल किती आहे? 1000 आहे ना, आणि क्वेश्चनचं पण 1000 आहे, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू एक आहेत ह्या। म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू किती आली? एकच आली। 1:1 त्याच्यामुळे मित्रांनो 1331 रेशोची व्हॅल्यू किती येणार आहे? एवढीच येणार आहे। म्हणजे आपली अमाऊंट जी आली आहे मित्रांनो, अमाऊंट किती आली? एवढी आली, होय ना। आणि सी आय किती येणार आहे मित्रांनो? ह्या दोघांचा गॅप, सी आय म्हणजे काय? दोघांचा गॅप। अमाऊंट इज इक्वल टू सी आय इज इक्वल टू काय येणार आहे? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, बरोबर आहे। आन्सर किती आलं? 331 हा आपला झाला सी आय। म्हणजे अशा पद्धतीनं आपण 3 पद्धती वापरू शकतो मित्रांनो, बरोबर आहे। रूप एक, रंग अनेक। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।